अशी गव्हाच्या पिठाची मसाला चीज मॅगी तुम्ही बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा नक्की बनवून पहा. गव्हाच्या पिठाची मॅगी बनवण्यासाठी मी पीठ मळून ठेवले आहे. आता पाहू शकता पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता मी मॅगी बनवण्यासाठी पाणी उकळत ठेवत आहे. आता पाणी उकळल्याला ह्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेते, कारण ह्यामध्ये मॅगी एकमेकाला चिटकणार नाही. मॅगी बनवण्यासाठी सेव पाडण्याचा साचा घेतलाय. आतून आता तेल लावलेलं आहे. आता ह्यामध्ये मी गव्हाच्या पिठाचा गोळा टाकून घेते. आता हे झाकण लावून मी उकळलेल्या पाण्यामध्ये मॅगी पाडून घेते. आता ह्यामध्ये मी मॅगी पाडत आहे. आता ही मॅगी 10 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. आता इथे पाहू शकता मॅगी चांगली शिजून झालेली आहे. आता ही मॅगी मी एका जाळीमध्ये काढून घेते. ही मॅगी मोकळी होण्यासाठी मी याच्यात थंड पाणी टाकून घेते. पाहू शकता मॅगी एकदम मोकळी झालेली आहे. कढई गरम झालेली आहे. आता तेल टाकून घेते. आता मॅगीसाठी कांदा, गाजर, शिमला मिरची, कोबी कट करून घेतलेला आहे. यांना कढईमध्ये टाकून फ्राय करून घेते. आता चांगलं फ्राय झालेलं आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण मगाशी गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं टाकून मळलेलं आहे, म्हणून आता थोडंसंच टाकत आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मॅगी मसाला, 1 चमचा शेजवान चटणी, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर पण चांगलं मिक्स करून घेते. त्यामध्ये थोडंसं सोया सॉस टाकणार आहे आणि व्हिनेगर. सगळं मिक्स करून घेते. आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे. याच्यामध्ये मी आता मॅगी टाकून घेते. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. आता आपली मॅगी बनवून तयार आहे. आता ह्या मॅगीवर थोडंसं चीज किसून घेते. अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, फॉलो करा.